ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की अर्जुनने आता एक चॉकलेट खाल्लेलं आहे, म्हणजेच आता त्याला साक्षीचे जे रिपोर्ट आहेत मोबाईलचे ते मिळालेले आहेत आणि हे स्पष्ट झालं आहे की साक्षी ही त्या रात्री खून झाला तेव्हा आश्रमातच होती. तर दुसरीकडे दामिनीने आता साक्षीला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की साक्षी हे बघ, तू कबूल करायचं आहेस हे की तू ज्या वेळेस खून झाला त्या दिवशी आश्रमात गेली होतीस, पण तू खून केलेला नाही आहेस. तुला फाईन भरावं लागेल आणि ते आपण करू शकतो, पण जर तुला शिक्षा झाली तर मी तुला वाचवू शकत नाही. मग आता अर्जुन हा कोर्टात लगेचच साक्षीला विचारतो की तुम्ही ज्या रात्री खून झाला त्या रात्री आश्रमात गेला होतात का नाही. त्यावर आता साक्षी ही महिपतकडे आणि दामिनीकडे बघू लागते. अर्जुन तिला म्हणतो की हे बघा, तुम्हाला प्रश्न मी विचारला आहे, माझ्याकडे बघून व्यवस्थित उत्तर द्या. आत्तापर्यंत तुम्ही सांगत होता की तुम्ही गेला नाही आहात, मग आज तुम्हाला एवढा विचार का करावा लागतो आहे. जे काही असेल ते स्पष्ट आणि खरं खरं सांगून टाका. तुम्ही आश्रमात गेला होतात का नाही, हो किंवा नाहीमध्ये उत्तर हवं आहे. त्याबरोबर साक्षी लगेचच म्हणते की नाही, मी त्या आश्रमात गेले नव्हते. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, तरीसुद्धा तुम्हाला माझं का पटत नाही आहे. मी म्हटलं ना एकदा की माझा त्या आश्रमाशी काही संबंध नाही आहे म्हणून नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो बघा, नक्की तुम्ही त्या आश्रमात कधीच गेला नाही आहात. त्यावर लगेच साक्षी म्हणते नाही, कधीच नाही गेलेले. त्याबरोबर मात्र आता इथे दामिनीला खूपच जास्त टेन्शन येऊन जातं, कारण तिने साक्षीला समजावून सांगितलेलं असतं की हे बघ साक्षी, काहीही झालं तरी अर्जुनने तुला विचारलं की तू त्या रात्री आश्रमात गेली होतीस का, तर तुला कबूल करायचं आहे की हो तू आश्रमात गेली होतीस, तुला खोटं बोलायचं नाही आहे. समजलं, पण तरीसुद्धा आता साक्षीने जी माती खायची तीच खाल्लेली असते. तिने कोर्टात खरं कबूल केलेलंच नसतं, ती खोटं बोललेली असते आणि त्यामुळे आता दामिनीला साक्षीचा खूपच जास्त राग आलेला असतो, पण तरीसुद्धा कोर्ट असल्यामुळे ती शांत राहत असते. तर आता लगेचच अर्जुन हा एक कोर्टात म्हणतो गुड, व्हेरी गुड, आज पुन्हा एकदा तुम्ही खोटं बोललात आणि तुमचं खोटं बोलणं माझ्या फायद्याचं ठरलं. आणि मग तो कोर्टामध्ये लगेचच साक्षीच्या दुसऱ्या मोबाईलचे देखील रिपोर्ट सबमिट करतो आणि सांगू लागतो की हे बघा मिलॉर्ड, हे आहेत साक्षी शिखरेच्याच दुसऱ्या नंबरचे कॉल रेकॉर्ड्स आणि कॉल हिस्ट्री. खरं जर सांगायचं झालं तर साक्षी ही 2 मोबाईल वापरते. तिचा जो दुसरा नंबर आहे तो खूपच प्रायव्हेट आहे, तो फारसा ती कोणाला देत नाही आणि दोन्ही मोबाईल नेहमी तिच्याजवळ असतात, एक एमर्जन्सी म्हणून. आणि आता आपण तिचा जो एमर्जन्सीवाला मोबाईल होता त्याचं हे कॉल रेकॉर्ड बघतोय. त्या दिवशी साक्षी आश्रमाच्या जवळ गेल्यानंतर अचानक तिच्या एका मोबाईलची बॅटरी डेड झाली आणि तिने तो मोबाईल तसाच ठेवून दिला. मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्याचं लोकेशन तिथे स्टॉप झालं, पण दुसरा मोबाईल चालू होता जो साक्षीबरोबर आश्रमात गेला. आणि मग त्या मोबाईलचं लोकेशन आपल्याला न मिळता हिने आपल्याला मुद्दामून खोटं लोकेशन रिपोर्ट दिलं आणि ते सुद्धा दुसऱ्याच मोबाईलचं. आता तरी यावरून स्पष्ट होतं आहे ना की हा खून ज्या वेळेस झाला त्यावेळेस तिथे साक्षी होती म्हणून. त्याबरोबर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्षी तिथे होती याचा अर्थ असा होत नाही की खून साक्षीनेच केला आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो प्लीज प्लीज होल्ड, मी असं म्हणतच नाही आहे की तुमच्या आशिलाने खून केला आहे म्हणून. दामिनी देशमुख, तुम्हाला खरंच किती घाई आहे प्रत्येक गोष्टीचीच, जरा थांबा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपोआप मिळून जाईल. तुम्हाला मी उत्तरं सांगण्याची गरजच नाही आहे. तुमचे अशील स्वतः साक्षी शिखरेच आता एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. आणि मग अर्जुन हा तिला आता प्रश्न विचारायला लागतो. आता मात्र इकडे दामिनी खूपच जास्त घाबरलेली असते. तिला टेन्शन येत असतं की आता ही फ्रस्ट्रेशनमध्ये जर खरं बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, काय करू असं आता दामिनीला पडलेलं असतं. दामिनी विषय बदलण्याचा, अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करते, पण आता अर्जुनसुद्धा अगदी हाडाचा डॉक्टर आहे हे यावेळीस दाखवूनच देतो. तो सुद्धा काही केल्या डिस्टर्ब होत नसतो. दामिनी ही सतत ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणत असते, पण जजसुद्धा तिच्या ऑब्जेक्शनला काही अप्रुव्हल देत नसतात. उलट ते सुद्धा ऑब्जेक्शन अंडर ओव्हर रूट असं म्हणून तिला खाली प्रत्येक वेळेस बसवत असतात. मग काय, आता दामिनीलाच कळत नसतं की आपण काय करायचं आणि कसं साक्षीला सोडवायचं. मनातल्या मनातून ती साक्षीला खूप शिव्या घालत असते. काय गरज होती या मूर्ख मुलीला स्वतःची नको ती अक्कल पाजळायची. मी सांगत होते ना, तर माझं ऐकायचं होतं गुपचूप. माझं जर ऐकलं असतं तर आता ही सुटू शकली असती, पण नाही, माझं ऐकायचंच नव्हतं ना. मग आता घे, भोग तुझ्या कर्माची फळं. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा कोर्टासमोर हा मुद्दा मांडतो की साक्षीला काही दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात
करण्यात यावी, कारण पुन्हा एकदा साक्षीचं खोटं पकडलं गेलं आहे. मे बी अजून बऱ्याच गोष्टी हिने लपवल्या असतील जे पोलीस आपल्यासमोर घेऊन येऊ शकतील. मग काय, आता लगेचच अर्जुनच्या सांगण्यावरून प्रियाला पोलीस कस्टडी देण्यात येते. एक लेडीज कॉन्स्टेबल येऊन प्रियाला चल माझ्याबरोबर असं म्हणते. त्यावर प्रिया म्हणते की नाही, मी कुठेही येणार नाही येणार मी. मग आता लगेचच ती लेडीज कॉन्स्टेबल तिचे दोन्ही हात बांधते आणि तिला खेचत व्हॅनपर्यंत घेऊन जाऊ लागतात. आता इथे मात्र साक्षी ही अण्णांना म्हणत असते, अण्णा अहो मी काही नाही केलेलं, अण्णा खरंच सांगते मी अण्णा. पण आता अण्णासुद्धा काही करू शकत नसतात. तर आता इकडे लगेचच संध्याकाळी अण्णांना काहीतरी खाण्याची इच्छा होते. लगेचच अण्णा हे आता खाण्यासाठी काहीतरी करायला जातात. तर दुसरीकडे त्यांची स्वतःची जन्म दिलेली मुलगी ही जेलमध्ये रडत असते, कुढत असते आणि तिला कोणीही मदत करायला येत नसतं. आता खायला करायला गेल्यावर अण्णांना लगेचच साक्षीची आठवण येते. साक्षीने काही खाल्लं असेल का असा त्यांना प्रश्न पडतो. तर दुसरीकडे साक्षी ही दाय मोकळून ढसाढसा रडत असते. ती विचार करत असते की आता मी घरी असते तर केवढं सगळं चांगलं असतं, सगळं किती आनंदी असतं वातावरण, पण हे सगळं काय होऊन बसलं, कशी काय मी पुन्हा इथून निघाले आणि इथेच आले. नाही, काहीही झालं तरीसुद्धा मला पुन्हा बाहेर जायचं आहे, मला बाहेरच राहायचं आहे. या जेलमधल्या बायकांबरोबर मला नाही राहायचं मला, असं म्हणून ती रडत असते. लेडीज कॉन्स्टेबल येते आणि तिला म्हणते, हे सगळं काही ना गुन्हे करायच्या आधी विचार करायचा असतो. गुन्हेगारांना बाहेर मोकाट सोडलं तर सामान्य जनतेच्या जीवाला धोका आहे, समजलं का तुला? त्यामुळे गपगुमान आता आतच राहायचं, असं ती म्हणते. त्याबरोबर आता इकडे साक्षी फ्रस्ट्रेशनमध्ये हे कबूल करते की हो मीच केलाय खुनी मीच आहे, पण प्लीज आता तरी मला फाशी द्या. त्याबरोबर आता लगेचच इकडे दामिनी देशमुख ही लगेचच विचारायला लागते की काय चाललंय तुमचं? महिपत शिखरे, अहो कोणती पद्धत आहे ही पाणी पिण्याची? त्याबरोबर लगेचच आता पुढे महिपत हा साक्षीला म्हणायला लागतो की जर तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडू शकता तर मग आम्ही तुम्हाला दिलेलं नाही का मोडू शकत दामिनीबाई? दामिनी म्हणते म्हणजे? त्यावर महिपत तिला म्हणत असतो की म्हणजे काय म्हणजे? वाघाचे पंजे, तुम्हाला झाली 2 लेकरं, बस का, चला आता येतो आम्ही. त्याबरोबर लगेचच आता दामिनी उठून उभी राहते. त्याला म्हणत असते की हे बघा, हे जे काही घडलं आहे ना त्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. या सगळ्याला ना तुमची मुलगी साक्षी स्वतः सर्वस्वी जबाबदार आहे. मी तिला काय सांगितलं होतं, कोर्टात जे मी बोलले ते बोल. जर कोर्टात तिने खरं सांगितलं असतं की हो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी होते आश्रमात, तर काय झालं असतं, तर फक्त आणि फक्त तिला दंड भरावा लागला असता आणि तिची सुटका झाली असती. पण त्या मूर्ख मुलीने काय सांगितलं कोर्टात की ती त्या रात्री आश्रमात नव्हती गेली. आता कॉल रेकॉर्ड्स खोटं थोडीच बोलणार आहेत, कॉल रेकॉर्ड्स तर खरंच बोलत आहेत ना. मग सांगा आता मी काय करू? मी तुमचा गळा दाबू? आणि मग आता दामिनी महिपतच्या जवळ येते. महिपत म्हणतो, दामिनीबाई काही बोलू नका, आणि मग तो लगेचच तिकडनं निघायला लागतो. तर दुसरीकडे आता प्रिया मात्र चांगलीच तंतरलेली असते. तिला वाटत असतं की बापरे, अर्जुन जर दामिनी देशमुखसारखे हुशार वकिलीन बाईला हरवू शकतो तर माझ्यापर्यंत पोहोचायला आणि मला हरवायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे. नाही, काहीही झालं तरी मला हार मानून चालणार नाही, कारण जर मी हारले तर मग मी कोर्टात जी खोटी साक्षी दिली होती ती सुद्धा हरेल, आणि जर कोर्टातली साक्ष हरली तर साक्षीच्या जीवावरती ते बेतेल आणि मग मला काही महिपत शिखरे सोडत नाही. कशाला अडकले या सगळ्यात? कधी असंच वाटतं, जर खरोखर लग्न करून कुठेतरी सुखाने संसार केला असता तर किमान हे सगळं वाट्याला जरी आलं नसतं. हा विचार आता प्रियाच्या मनात सहज येऊन जातो. पण तरीसुद्धा प्रिया स्वतःवरती ताबा ठेवते आणि म्हणत असते की चला आता पुढे काही ना काहीतरी करावं लागेलच. आणि मग आता प्रिया ही विचार करत असते की काय करू. इतक्यात आता तिला लगेचच सुचतं की आपण एक काम करू, आपण दामिनीशी बोलून घेऊ, कदाचित दामिनी आपल्याला बाहेर काढू शकेल. तर आता सायली प्रियाच्या समोर येते आणि प्रियाला चांगलंच खडसावत म्हणते की प्रिया, आता साक्षीचा नंबर तर पूर्ण झालेला आहे, आम्ही साक्षीला खडी फोडायला पाठवलं आहे आणि आता लवकरच तिच्या मागोमाग आम्ही तुझीसुद्धा रवानगी जेलमध्ये करणार आहोत, हे लक्षात ठेव, विसरू नको. आता सायली ज्यावेळेस प्रियाला दम देत असते त्यावेळेस मध्ये कल्पना पडते. कल्पना म्हणत असते की हे बघ, हे माझं घर आहे, उगाचच्या उगाच इथे माझ्याच सुनेला धमकी द्यायची नाही या. त्याबरोबर सायली म्हणते, आई धमकी नाही, समजावणं म्हणते त्याला, समजावणं. त्यानंतर आता लगेचच इकडे प्रिया कांगावा करायला लागते, मी जर काही केलेलंच नाही आहे तर मला पोलीस अटक करतीलच का? हे बघ सायली, तू स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजू नकोस. तू कितीही हुशार असलीस ना तरी तू माझं काही वाकडं करू शकत नाही, मला तू कशातच अडकवू शकत नाही, कारण मी काही केलेलंच नाही आहे. मी दिलेली साक्षीसुद्धा खरी आहे. मी सांगितलं ना खून मधुभाऊंनी केला आहे तर खून मधुभाऊंनीच केला आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये असलेल्या साक्षीला मात्र घडलेल्या सर्व गोष्टींचा खूपच जास्त मनस्ताप होत असतो, तिला त्रास होत असतो, पण सहन करण्याशिवाय तिच्या हातात काहीच नसतं. तिला
तिला वाटत असतं की तिने गुन्हा कबूल केला की तरी तिला फाशी होईल, पण तिला फाशी नाही तर मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा होते. तर आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, आता काळजी करू नका. आता बघा, आता नेक्स्ट राऊंड आहे तो म्हणजे तन्वीचा. एकदा का तन्वीला मी जेलमध्ये घालवलं ना की मग माझ्या आयुष्यातला आणि ह्या केसमधला एक खूप मोठा टप्पा मी पार केला आहे असं मला वाटेल, आणि तो पार पाडण्यासाठी मला तुमच्या सहाय्याची खूपच जास्त गरज आहे. सायली म्हणत असते, अर्जुन सर, अहो असं काय करताय, मी कायमच आहे ना तुमच्याबरोबर. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो. सायली विचारते, काय झालं, कोणाला कॉल करता एवढं अर्जंट? अर्जुन म्हणतो की थांब, कळेल तुला. मग आता अर्जुन हा चैतन्याला म्हणतो, हॅलो चैतन्य. त्यावर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी. अर्जुन म्हणतो बरोबर. आणि मग अर्जुन हा आता चैतन्याला सांगत असतो, चैतन्य कोर्टाची तारीख मागून घे. त्याबरोबर आता सायलीला प्रश्न पडतो की आता अर्जुनने परत तारीख का मागून घेतली. सायली अर्जुनला विचारते, अहो काय हो, काय झालं, आजच तर आपण कोर्टात गेलो होतो ना, मग तरीही तुम्ही पुन्हा कोर्टाची तारीख कशासाठी मागवून घेताय, नेमकं काय शिजतंय तुमच्या डोक्यात? त्याबरोबर लगेचच अर्जुन हा सायलीला सांगायला लागतो, बायको, कोर्टाची तारीख ह्यासाठी की मला आता तन्वीला कोर्टात खेचायचं आहे. त्यावर सायली म्हणते, काय, प्रियाला कशाला कोर्टात खेचायचं आहे? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, हेच तर तुमचं सामान्य माणसांचं चुकतं आणि म्हणूनच तुम्ही पुन्हा अडचणीत येऊ शकता. मला सांग की खून करताना मी पाहिलं आहे असं साक्षीच बोलली होती ना, प्रियाच बोलली होती ना? त्याबरोबर सायली म्हणते, हो. मग लगेचच अर्जुन म्हणतो, मग जर तिने खून होताना पाहिलं आहे तर मग खून साक्षीने केला आहे हे सुद्धा तिने पाहिलं होतं, मग तरीसुद्धा तिने मधुभाऊंविरोधात खोटी साक्ष का दिली? हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून गेलं, हे सगळं शोधून काढायला नको का? त्याबरोबर सायली म्हणते, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, हे सगळं शोधायला तर हवंच. मग लगेचच अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी हे केलेलं आहे. मग लगेच आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्याने कोर्टाची तारीख काढलेली असते आणि मग आता कोर्टासमोर अर्जुन, दामिनी, मधुभाऊ, त्याचबरोबर आणखीन बरेच लोक उपस्थित असतात. तर इकडे आता लगेचच दामिनीला हिला मात्र या आता सगळ्यामध्ये काहीच रस उरलेला नसतो, कारण साक्षीने आता जी काही माती खाल्ली आहे त्यानंतर तिला माहिती असतं की आपण काही आता साक्षीला वाचवू शकत नाही. तर अर्जुन लगेचच म्हणतो की हे बघा मिसेस साक्षी शिकरे, आता तुम्हाला पोलीस कस्टडी तर मी मिळवून दिलेली आहे, आरामात राहा तिकडे निवांत, मी तुमचा फार वेळ वाया घालवणार नाही आहे, पण माझा एक खूप छोटासा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं. त्याबरोबर दामिनी म्हणते, विचारा, ह्या केस रिगार्डिंग काही? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, नाही, केस संबंधी काही नाही आहे, दुसराच प्रश्न आहे. त्यावर साक्षी म्हणते, बरं बोला. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा तिला विचारतो की मला सांगा, खून होताना तिथे कोण कोण होतं? त्याबरोबर साक्षी म्हणते, कोण कोण होतं म्हणजे मी, विलास आणि मधुकर पाटील. त्यावर अर्जुन म्हणतो, आणि आय विटनेस तन्वी? त्यावर लगेच साक्षी म्हणते की हो, तिथे तन्वीसुद्धा होती. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके, यू मे बी गो अँड सिट, पुन्हा गरज लागली तर मी बोलवेन. आणि मग तो प्रियाला आता कटघऱ्यात बोलवतो आणि मग तो प्रियाला प्रश्न विचारतो की खून झाला होता त्यावेळेस तुम्ही पाहिलं असं स्टेटमेंट तुम्ही कोर्टाला दिलं होतं, तुमचं ते स्टेटमेंट अजूनही तसंच आहे की स्टेटमेंट बदलले? त्यावर आता प्रिया म्हणते की नाही, माझं स्टेटमेंट काही बदललेलं वगैरे नाही आहे, माझं स्टेटमेंट तेव्हाही तेच होतं आणि आताही तेच आहे, मी खून करताना मधुभाऊंना पाहिलं होतं. आता हे ऐकून मात्र सायलीला भीती वाटू लागते. सायलीला वाटत असतं की अजूनही ही प्रिया का खोटं बोलते, काही माझ्या मधुभाऊंना अडकवण्याच्या मागे पडले, जर आता तरी हिने खरं सांगितलं तर माझे मधुभाऊ सुटतील, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. पण प्रिया काही खरं बोलायला तयार नसते. अर्जुन म्हणतो की ज्यांनी खून केलाय ती स्वतः साक्षी कबूल करायला तयार आहे की तिने खून केलाय, मग आता ही प्रिया उगाचच्या उगाच का खोटं बोलते? आणि मग अर्जुन हा आता जजसमोर हा प्रश्न मांडतो की जो आरोपी आहे त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केलेला आहे, त्यामुळे आता ह्या आय विटनेसचा काही प्रश्न उद्भवतच नाही. आय विटनेस एक नंबरची खोटारडी, ही एक मुलगी फसवी आहे. आणि मग अर्जुन आता कोर्टासमोर प्रियाचं खरं रूप आणायला सुरुवात करतो. तो सांगत असतो की ही मुलगी माझ्या बायकोबरोबरचं माझं लग्न मोडण्यासाठी इतके वर्षांपासून आता 2 वर्ष प्रयत्न करत होती आणि त्यानंतर हिला ते जमलं नाही तर हिने फसवून धोक्याने माझ्या भावाबरोबर लग्न केलं तर केलं, आमच्या घरात वाद, कलह, भांडणही निर्माण केली, ते सगळंही केलं आणि वरून आता माझे सासरे म्हणजेच यांचे संगोपन करणारे, यांचेच मानस वडील मधुकर पाटील यांच्यावर हिने खुनाचा आरोप केला होता, पण त्यांनी खून केलेलाच नाही आहे. याचा अर्थ नक्कीच प्रियाने काही बघितलेलं नाही आहे, उलट प्रियाने कोर्टाचा वेळ वाया घालवला. प्रियाने कोर्टासमोर मनगढंत कहाणी रचून सांगितली. आता हे सगळं ऐकून सायलीला खूपच जास्त आनंद होत असतो. सायली म्हणत असते, वा अर्जुन सर, वाह, काय बॅटिंग बॉलिंग करताय तुम्ही, एक नंबर, एकदम झक्कास, असंच खेळत राहा आणि जिंका. काहीही झालं तरी मधुभाऊंना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहेच, माझ्या मधुभाऊंना शिक्षा होता कामा नये. आणि मग आता सायली ही देवी आईचा धावा करायला लागते. ती म्हणायला लागते, देवी आई माझ्या पाठीशी उभी राहा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मधुभाऊ या सगळ्यातून निर्दोष सुटू दे, मग बघ मी खरंच येईन
पायाशी आणि तुझी खणा नारळाने ओटीही भरेन आणि तुझा नवसही फेडेन, पण माझे मधुभाऊ या सगळ्यातून निर्दोष सुटून बाहेर येऊ देत. त्यानंतर आता जज साहेब सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करतात आणि मग निकाल देतात. मधुकर पाटील हे निर्दोष आहेत, तर साक्षी शिकरे ही खुनी आणि प्रिया मधुकर हिने खोटी साक्षी दिली म्हणून हिला 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येते. आता 3 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर अर्जुन सायली घरी आलेले असतात. आता कोर्टात काय काय प्रकार घडला, कसं घडलं, तन्वी किती खोटं बोलली, हे सगळं काही आता लगेचच रविराज काका हे अश्विन आणि घरातल्या इतर सदस्यांना सांगतात. आता घरातल्यांनी हे एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर अश्विनला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. त्याला विचार पडतो की हे सगळं मला तर कळलं होतं, मग तुला कसं कळलं नाही सायली वहिनी. त्यावर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी तुम्हाला कळलं नाही कारण का काय आहे ना, तुम्ही कधी प्रियावरती विश्वासच ठेवत इतका गेलात की तुमच्या मनात ती खोटारडेपणाही करू शकते असा विचारच आला नाही. पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. मी प्रियाला अगदी लहान असल्यापासून ओळखते, त्यामुळे ती किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच नाही ओळखू शकत. तुम्ही नवरा म्हणून तुमचं कर्तव्य अगदी योग्य पद्धतीने पार पाडलं. पती म्हणून कायमच तुम्ही तिची साथ दिली, तिच्या पाठीशी खंबीर उभे राहिलात. पण तुमचं काय चुकलं माहिती आहे? तुम्ही एका अशा मुलीची पती म्हणून साथ दिलीत जी डिझर्वच करत नाही. आता मात्र प्रिया म्हणत असते की मी काही नाही केलेलं, मला सोडून टाका. पण तिचं कोणीच काहीच ऐकून घेत नसतं. तर उलट सायली तिला टोमणा मारते. प्रिया आता पोटभर कटकारस्थान रच तिथे बसून एकटीच, समजलं ना. आता तुझी काळी सावळीसुद्धा मी माझ्या घरावरती पडू देणार नाही आहे. तर अश्विनसुद्धा म्हणतो की मी तुला घटस्फोट देतो आहे. तुझ्यासारखी नालायक मुलगी मला माझ्या घरात नको आहे, समजलं तुला. तर लगेचच अर्जुनसुद्धा म्हणायला लागतो की एकदम बरोबर आहे अश्विन तुझा डिसिजन. अरे हिला असंच असायला हवं, हिची लायकच नाही आहे ही या घरात राहण्याच्या. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अरे असं काय करताय सगळेच मला तोडून टाकणार आहात का? बरं झालं बाबा आई तुम्ही मला भेटलात. हे बघा माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, प्लीज तुम्ही मला घरी घेऊन जा ना आपल्या, असं प्रिया आईबाबांना म्हणायला लागते. त्याबरोबर ते सुद्धा तिला घरी न्यायला नकार देतात. ते सांगतात की सायली अर्जुनच्या गाडीतून तू घरी जा आणि ते तिकडनं निघतात. त्यानंतर आता इकडे सायली अर्जुनसुद्धा रविराज काका आणि प्रतिमा त्याला काहीच सध्या सांगत नाही, जेणेकरून त्यांचा दिवसही खराब होऊ नये म्हणून. तर आता इकडे हा व्हिडिओ संपलेला आहे. आता पुढे पाहणं हे रंजक ठरणार की कधी एकदाचं सायलीच्या समोर तिच्या फोटोचं गुपित येणार आणि तिला कळणार की आता आपले आईवडील कोण आहेत. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.